माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार. हा रस्ता सार्वजनिक आहे की खाजगी आहे हे ओळखायचं कसं हे 50% लोकांना माहितीच नसतं. तसंच जर का हद्दीचा वाद असेल तर रस्ता कसा काय बंद केला? बरं, रस्ता बंद केला तर तो रस्ता बंद करण्याचा अधिकार त्या व्यक्तीला आहे का? आणि असा जर का रस्ता बंद केला, रस्त्यात अडथळा निर्माण केला तर गावातील इतर लोकांनी काय करावं? तसेच आपल्या शेतकरी बांधवांना शेती सुलभतेने करण्यात यावी ह्यासाठी विविध शेतरस्त्याबाबत योजना राबवल्या जातात. तसेच त्याबाबत विविध प्रकल्प राबवले जातात. परिपत्रकं काढली जातात. शासनामार्फत या विविध योजना ज्या शेतरस्त्यासाठी केल्या जातात, त्या योजना खाली प्रशासकीय पातळीवर राबवल्या जातात का? याबाबतची माहिती आपण आजच्या भागात जाणून घेऊया. तशीच आता मुख्यमंत्री बळीराजा शेत पांढर रस्त्याची वेबसाईट 31 मार्चच्या तयार होणार आहे. यामुळे संपूर्ण राज्याचं पांढर रस्त्याचं स्ट्रक्चर आता वेबसाईटवर दिसणार आहे. त्याची 31 मार्च पर्यंत आपण करणार. सार्वजनिक रस्ता बंद केला तर तो बंद करण्याचा अधिकार त्यास आहे का हे प्रथम एका उदाहरणार्थाच्या माध्यमातून जाणून घेऊया. उदाहरणार्थ, आता खेडेगाव, जेव्हा एक खेडेगाव असतं त्या खेडेगावामध्ये समजा हे एक गाव आहे आणि ह्या गावामध्ये ह्या छोट्या छोट्या वाड्या आहेत. आता ह्या लहान सहान ज्या वाड्या आहेत म्हणजे अजूनसुद्धा खेडेगावात प्रत्येक ठिकाणी अशा लहान लहान वाड्या असतात. आता ह्या वाड्यातून जाणारा हा एक रस्ता आहे जो एक कच्चा रस्ता आहे. हा जो कच्चा रस्ता आहे, जो पूर्वपार वहिवाटीचा रस्ता आहे, या वाड्यातून इथे सर्व शेती आहेत. ह्या सर्व शेतीची पिकं आहेत. ही सर्व शेतीची पिकं इथे घेतली जातात. इथे एक शेती आहे आणि इथे एक शेती आहे. इथे सर्व शेती आहेत आणि ह्या सर्व शेतीच्या इथून हा जो आहे हा मुख्य रस्ता आहे. म्हणजे जो मुख्य रस्ता असतो ना, जो तालुक्याला जाऊन मिळतो, मुख्य शहराला जाऊन मिळतो, तो हा मुख्य रस्ता आहे. म्हणजे एक प्रकारचा हायवे आहे. गावाच्यासाठी तो हायवे आहे. आणि इथे या सर्व शेती आहेत, इथे या सर्व वाड्या आहेत आणि हे सर्वजण मिळून ह्या वाड्यातली लोक ह्या रस्त्याचा वापर करतात. इथे शाळेतली मुलं, रुग्णवाहिका, गॅस सिलेंडरची गाडी, 2 चाकी, 4 चाकी, ह्या सर्व गाड्या या मुख्य रस्त्यातून येऊन अशा वाड्या वस्तींवर जातात, जिथे ट्रान्सपोर्ट सिस्टम ह्यांचं पूर्ण या कच्च्या रस्त्यातूनच या मुख्य रस्त्याला येऊन मिळत असतं. अशा वेळेस इथे 2 भाऊ असतात. हा एक भाऊ असतो आणि हा एक भाऊ असतो. या दोन्ही भावांमध्ये हद्दीवरून वाद निर्माण होतो. इथे ह्या भावाची शेती आहे, इथे या भावाची शेती आहे. ह्या भावाच्या शेतीमध्ये हद्दीवरून वाद निर्माण होतो. मग हा भाऊ आणि हा भाऊ या हद्दीच्या वादामध्ये इथे कुंपण घालतो आणि हा भाऊ इथे दगड माती करून अडथळा निर्माण करतो की इथे माझी हद्द आहे, इथे तुझी हद्द आहे. याच्यावरून वाद निर्माण होतो आणि हा रस्ता एक भाऊ तिथे कुंपण घालतो. अशा प्रकारे हा रस्ता हा बंद होतो. त्यामुळे समोरून ज्या वाड्या वस्त्यावरून येणारी जी माणसं आहेत, जी मुलं आहेत, त्यांना मुख्य रस्त्यावर यायला अडचण निर्माण होते. रुग्णवाहिका आहे, गॅस सिलेंडरच्या गाड्या आहेत, त्यांना सुद्धा पूर्ण ट्रान्सपोर्ट त्यांची सेवा ठप्प होते इथून इथे जाण्यासाठी येण्यासाठी. कारण का, तर या दोन्ही भावांच्या हद्दीच्या वादामुळे हा रस्त्यामध्ये अडथळा निर्माण करतात आणि हा रस्ता बंद केला जातो. आता ह्या दोन्ही भावांचा वाद हा कोर्टात जातो. हद्दी निश्चितीच्या वरून हा वाद कोर्टात जातो. परंतु कोर्टामध्ये गेलेला वाद डिसाईड व्हायला बराच कालावधी जाणार असतो. तोपर्यंत ह्या सर्व गावातील वाड्यातील लोकांनी, वाड्यात राहणाऱ्या लोकांनी ह्या रस्ता बंद झाल्यामुळे त्यांची फार गैरसोय निर्माण होते. मग अशा वेळी ह्या गावातल्या लोकांनी काय करायचे हे जाणून घेऊया. आता हा रस्ता सार्वजनिक आहे की खाजगी आहे? ज्यावेळेस एखादा रस्ता सार्वजनिक असतो त्यावेळेस त्याची नोंद ग्रामपंचायतीमध्ये नमूद असते. तसेच एखादा रस्ता सार्वजनिक असतो त्यावेळेस तो गाव नकाशामध्ये तसा त्याचा उल्लेख केलेला असतो. परंतु जरी एखादा रस्ता नोंद नसला तरीसुद्धा पूर्वपार वहिवाटीचा असेल आणि बऱ्याच वर्षापासून गावातील इतर लोक त्या रस्त्याचा वापर करत असतील तर तो रस्ता सार्वजनिकच मानला जातो आणि असा सार्वजनिक रस्ता बंद करण्याचा अधिकार कोणालाही नसतो. जर कोणी तुमच्या रोजच्या वहिवाटीचा रस्ता बंद करत असेल तर त्यावर कायदेशीर उपाय कोणते? तर त्यासाठी कायदेशीर उपाय म्हणजे नंबर 1, ग्रामपंचायतीकडे तक्रार करणे. ज्यावेळेस एखादा रस्ता सार्वजनिक असतो त्यावेळेस त्या रस्त्याची नोंद ग्रामपंचायतीकडे असते. त्यामुळे सर्वप्रथम ग्रामपंचायतीकडे तसा तक्रारी अर्ज देणे. नंबर 2, माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज करणे. रस्त्यातील अडथळा केला असेल किंवा कोणी रस्ता बंद केला असेल तर त्यासाठी तो अडथळा दूर करून होऊन मिळावा यासाठी माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे तसा अर्ज करता येतो. नंबर 3, मोजणी अर्ज करून अतिक्रमण दाखवणे. आता मोजणी अर्ज केल्याने मोजणी अधिकाऱ्यांचं काम नसतंय,
रस्त्यातलं अतिक्रमण दूर करण्याचं काम हे तहसीलदार साहेब यांच्याकडे असतं. मोजणी अर्ज केल्याने काय होतं, अतिक्रमण दाखवले जाते. मोजणी अर्ज केल्यानंतर त्यावर नकाशा तयार होतो आणि त्या नकाशाच्या आधारे तिथे अतिक्रमण असेल ते दाखवता येतं, जे तुम्हाला पुराव्याच्या कामी वापरता येऊ शकतं. नंबर 4, प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलीस स्टेशनला अर्ज करणे. समजा तुम्हाला सगळ्यांना जर का त्याचा खूप असा शारीरिक मानसिक त्रास होत असेल तर तात्पुरता प्रतिबंधात्मक कारवाई व्हावी ह्यासाठी तुम्ही पोलीस स्टेशनला तसं तक्रार देऊ शकता की बाबा सदर व्यक्तीच्या ह्या बेकायदेशीर कृत्यामुळे आम्हाला तसा त्रास होत आहे. पोलिसांचं काम नसतंय अडथळा दूर करणं, रस्त्याचं काम, रस्त्याच्या बाबतीत जे काही निर्णय घ्यायचे अधिकार आहेत ते पोलिसांकडे नाही. परंतु जर का तुम्हाला त्यामुळे शारीरिक मानसिक त्रास होत असेल तर तात्पुरता प्रतिबंधात्मक आदेश कारवाई तुम्ही पोलिसांकडनं मिळवू शकता, प्रोटेक्शन घेऊ शकता. आणि सर्वात शेवटचा उपाय म्हणजे दिवाणी दावा दाखल करणे. समजा ग्रामपंचायतीकडे तक्रार अर्ज करून सुद्धा काही उपयोग झाला नाही, दुर्लक्ष केलं गेलं, तहसीलदार साहेब यांच्याकडे पण अर्ज केला पण ते अजून सुद्धा काम तिथे काही निष्पन्न नाही झालं. मोजणी अर्ज केला पण मोजणी यायला बरेच दिवस लागत असतील, बराच काळ लागत असतील, पण तोपर्यंत आपण थांबू शकत नाही कारण रस्ता हा रोजच्या जीवनातला महत्त्वाचाच घटक आहे आपल्या. पोलीस स्टेशनला गेल्यावर सुद्धा पोलीस काही वेळेला कारवाई करण्यास नकार देतात, तक्रार घ्यायला नकार देतात, म्हणतात की तुमचा दिवाणी दाव्याचा विषय आहे, सिव्हिल मॅटर आहे, आम्ही काही करू शकत नाही असं पण म्हणतात. त्यामुळे मग शेवटचा उपाय कुठला, दिवाणी दावा दाखल करणं. कोर्टामध्ये दिवाणी दावा दाखल करून मॅन्डेटरी इंजंक्शन मागणे तसेच तात्पुरता स्थगितीचा आदेश मिळवणे हा उपाय तुम्ही करू शकता. जितके उपाय, कायदेशीर उपाय जे मी 5 सांगितले, जे जितके सांगायला सोपे वाटतात, लिहायला सोपे वाटतात, तितके प्रत्यक्ष कार्यपद्धती त्याची करताना, अंमलबजावणी करताना भरपूर अडचणी येतात. परंतु अध्यक्ष महोदय, मला एक मंत्री महोदयांना नम्रपणे विनंती करायची आहे की दिनांक 22 मे 2025 रोजी हा राज्य शासनाचा GR आपण जारी केला, म्हणजे ह्या एक वर्ष पूर्ण होईल. अध्यक्ष महोदय, पण जर आपण प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय किंवा मोजणी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली तर अजून जवळजवळ 10 ते 20% सुद्धा या नोंदी झालेल्या नाहीत वर्षभरात. दुसरा अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की अनेक पानंद रस्त्यांमध्ये स्थानिक त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे काही किरकोळ वादविवाद असतात, कुणाचं तरी अतिक्रमण आणि कुणीतरी तो पानंद रस्त्याचा विकास हा रोखलेला असतो. या हिअरिंग ज्या असतात या प्रांत आणि तहसीलदारांकडे बऱ्याच दिवसांपासून रखडल्या जातात आणि त्याच्या सुनावण्या घेऊन त्याचा अंतिम निर्णय होत नाही. विषय माझा अंतिम निर्णयाचा आहे. तर या बाबतीत अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांकडून काही सूचना गेल्या तर त्याच्यानंतर त्या पानंद रस्त्याचा विकास होऊ शकतो. म्हणून हे 2 मुद्दे. आमच्या एका कामात असंच एका प्रशासकीय अधिकारी यांनी असा निकाल दिला की अर्ज नामंजूर करण्यात येत आहे आणि पर्यायी रस्ता, जो अर्जदार आहे त्याने पर्यायी रस्त्याचा वापर करावा. तो निकाल पाहिल्यानंतर आमचे पक्षकार म्हणाले, ह्यात सन्माननीय प्रशासकीय अधिकारी यांनी जे महसूल खात्यातील आहेत त्यांनी लिहिले मात्र खरं की पर्यायी रस्त्याचा वापर करावा, परंतु तो पर्यायी रस्ता कोणता हे स्पष्टपणे नमूदच केलेलं नाही. त्यामुळे मी आणि माझे पक्षकार अजूनसुद्धा तो पर्यायी रस्ता नक्की कोणता हे शोधत आहोत. पण हा एक पार्ट्स ऑफ जोक झाला. आम्ही त्यासाठी अपील 23/2 खाली अपील दाखल केलेले आहे. प्रत्यक्षात काय होतं, दिवाणी कोर्टात दाद मारायला म्हणजे 100% तिथे दाद मिळते, तुमची दाद ऐकली जाते, तुम्हाला व्यवस्थित प्रकारे न्याय मिळतो दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेऊन, परंतु त्याला बराच कालावधी जातो. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी ह्यांना इतका वेळ नसतो की दिवाणी दावा करून तितक्या वेळ थांबण्यासाठी. त्यामुळे ते शासनाने तसे विविध योजना, गॅजेट दिलेले आहेत ज्या अंतर्गत शेतरस्ता 6 महिन्यात निकाली करण्यात यावा असा गॅजेटमध्ये उल्लेखच आहे. परंतु प्रत्यक्षात तशी उदासीनता दिसून येते, कारण ज्यावेळेस महसूल कार्यालयात तसा अर्ज केला जातो त्यावेळेस खरंच 6 महिन्यात निकाल लागतात का? दोन्ही शेतकऱ्यांचा वाद, दोन्ही भावांचा वाद हा हद्दीवरून जरी असला तरी त्या दोघांना सुद्धा सार्वजनिक रस्ता अडवण्याचा अधिकार नाही. परंतु जरी त्या दोन्ही भावांचा वाद दिवाणी कोर्टात चालू असला तरीही जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत तरी तो सार्वजनिक रस्ता कोणीही अडवू शकत नाही. एखाद्यासाठी तो सार्वजनिक रस्ता म्हणजे केवळ रस्ता नसतो, तर त्या व्यक्तीला शेतात येण्या जाण्यासाठी तो पर्यायी मार्ग असतो, त्याला अन्य दुसरा मार्ग नसतो. शाळेतून येणाऱ्या जाणाऱ्या मुलांसाठी तो अतिशय महत्त्वाचा मार्ग असतो. उद्या त्या मुलांची परीक्षा असते किंवा त्या शेतकऱ्याला त्याला शेतात जाण्या येण्यासाठी अवजड वाहनं नेण्यासाठी किंवा शेतमाल आणण्यासाठी, शेतमाल नेण्यासाठी हे फार त्याचं महत्त्वाचं असतं. तसेच एखादी गावात रुग्णवाहिका आणायची असेल किंवा गॅस सिलेंडरची गाडी यायची असेल, ह्या ज्या रोजच्या जगण्यासाठीच्या आवश्यक गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्या रस्त्याची आवश्यकता असते. जर तो रस्ता थोडे दिवस जरी बंद राहिला तरी लोकांची किती हालत खराब होऊ शकते हे आपण प्रत्यक्षात अनुभव घेतला तरच समजतं. एका कामात
प्रशासकीय अधिकारी यांनी आमच्या शेतकऱ्यांना सांगितलं की तात्पुरता रस्ता तुम्हाला मिळू शकत नाही, कारण त्या दोन्ही भावांचा वाद कोर्टात आहे. मग त्यावेळेस त्या शेतकरी बांधवांनी विनंती केली की जोपर्यंत वाद त्यांचा निकाली लागत नाही तोपर्यंत तरी आम्हाला येण्या जाण्यासाठी तो रस्ता खुला करून द्यावा. परंतु त्याबाबतही त्यांची निर्णय देण्याबाबतची उदासीनता दिसून आली. वरती व्हॉट्सअप नंबर देत आहे, हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे. योग्य कायदेशीर सल्ल्यासाठी कॉल बुक करू शकता. सल्ला फी आकारली जाईल. धन्यवाद.